म्हणजे उपोषणाचा आज माझा 9वा दिवस आहे कम्प्लिटली. 15 तारखेला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं. त्या ठिकाणी 4 दिवस उपोषण केलं. त्याच्यानंतर 23 तारखेला बसतो, 4 दिवस केलं आणि आजचा 9वा दिवस आहे. या ठिकाणी प्रशासनाला, मुख्यमंत्री आणि पूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी निवेदन अर्ज दिलेले आहे आणि ह्याच्यामार्फत सगळ्यांना असं सांगितलं की बीड जिल्हा कारागृहात या ठिकाणी वाल्मिक कराडला जी VIP ट्रीटमेंट मिळत आहे ती कशामुळे देण्यात येत आहे आणि सदरील 6 महिन्यापासून या ठिकाणी बीड जिल्हा कारागृहात या ठिकाणी वाल्मिक कराडला का सांभाळण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा प्रशासनाचा दावाही आहे का, सगळ्यात महत्त्वाचं तो बीड जिल्हा कारागृहाचा दावाही आहे का, इथल्या पोलीस कुमावत साहेबाचा दावाही आहे, हे मला आधी सांगा. कारण वाल्मिक कराडने संतोष देशमुख आणि संतोष देशमुखच्या सर्व त्यांच्या खंडणीखोरांनी संतोष देशमुखला मारलेला आहे पूर्ण जाहीर झालेला असताना वाल्मिक कराडला येथील कारागृहात गेल्या अनेक दिवसापासून VIP ट्रीटमेंट मिळत आहे. बीड जिल्हा कारागृहात 9 नंबरच्या ब्रॅकेटमध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे इतर खंडणीखोर आहेत. त्यांना त्या ठिकाणी सगळ्या सुविधा पूर्ण होण्यात येत आहे. त्या ठिकाणी 7 नंबरमध्ये सुदर्शन चाटे आहे, 5 नंबरमध्ये इतर खंडणीखोर आहे. या ठिकाणी वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहातून रात्री, मध्यरात्री, अपरात्री कुठे बी जातो त्या ठिकाणी तो शासकीय भिक्षा चालवतो. म्हणजे त्याचे जे व्यवहार आहेत, ठप्प झालेले व्यवहार आहेत ना, ते बीड जिल्हा कारागृहात या ठिकाणी बसून 9 नंबरच्या बॅरेटमध्ये सरतो. 9 नंबरच्या बॅरेटमध्ये या ठिकाणच्या 9 नंबरच्या बॅरेटमध्ये असताना त्याला येथील बीड जिल्हा कारागृहातून येथील पोलीस अधीक्षक असतील किंवा कारागृहातील जे बी अधिकारी असतील त्याला कसं काय सोडते. नको त्या टायमाला त्याला पूर्ण VIP ट्रीटमेंट भेटत आहे, डॉक्टरची VIP ट्रीटमेंट भेटत आहे. आणि हा वाल्मिक कराड हा पूर्ण नखरेबाजी, एकदम स्टंटबाजी करायला आहे साहेब, स्टंटबाजी. गेल्या 45 वर्षामध्ये ह्याला कुठलाही आधार नसताना एकदम डायरेक्टली समजा त्याला डायबिटीज असेल, शुगर असेल, कसं काय होतो. कारण याला पूर्ण प्रशासन अधिकाऱ्याचा पाठबळ आहे, येथील जिल्हाधिकाऱ्याचं पाठबळ आहे, येथील पोलीस अधीक्षकाचं पाठबळ आहे, येथील जिल्हा कारागृहातील पाठबळ आहे. म्हणून माझं सरळ या ठिकाणी म्हणणं आहे की आणि आरोप आहे की त्याला VIP ट्रीटमेंट मिळत आहे, त्यामुळे त्याला बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेला आहे. आणि याला सर्वस्व जबाबदार आहेत येथील धनंजय मुंडे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे येथील पोलीस प्रशासन त्याला इतर ठिकाणी हलवण्याचं काम करत नाही. जर आज वाल्मिक कराडला इतर कारागृहामध्ये जर नाही हलवण्यात आलं तर मी वैजनाथ सुरोशी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. हा माझं तुमच्याशी शेवटचं बोलणं आणि शेवटचा संदेश असेल. जोपर्यंत तुम्ही आता मला न्याय देत नाहीत आणि येथील पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक, पोलीस अधिकारी मला हे दबाव टाकून मला आतमध्ये टाकण्याच्या आणि मला संपवण्याच्या गोष्टी करत आहेत. मला जर काही घडलं आणि मला जर काही